साधारणतः 10:30 ते 10:35च्या दरम्यान आम्हाला कॉल आलेला आहे की अशा प्रकारे फर्निचर दुकानं लागलेली आहे. परंतु हे जी रस्त्यावर जी फर्निचरची तुम्ही दुकानं बघताय, ही जी ओपन शेड याच्यामध्ये टाकलेली आहेत बांबू आणि पत्रावळ्यांच्या याच्यामध्ये, त्या फर्निचरचे मला वाटते साधारण 2 ते 3 दुकानं आहेत ना. ही 3 दुकानांमध्ये त्यांचा जो वेस्टेज हा सामान आहे, म्हणजे त्यांचे जे जुने फर्निचर वगैरे जे ते लोक घेऊन येतात, त्यांना डागडुजी करून नवीन फर्निचर बनवतात आणि नंतर ते सेल करतात. तर त्या जे ते फोम वगैरे मटेरियल जे अंदर लाकडी आहे, त्यांनी हा इथे डंप करून ठेवलेला कचरा आहे. तर त्याला ती आग लागली. साधारणतः आग ही पूर्वेकडून आलेली आहे, पूर्वेच्या दिशेने. वारा हा पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्यामुळे हे फर्निचर दुकानं वाचली. नाहीतर पूर्वेकडून वारा पश्चिमेकडे असते, ही सर्व दुकानं जळून खाक झाली असती. टायमात आम्ही आलो, टायमाच्या आतमध्ये 5 मिनिटात, विदिन 5 मिनिट्समध्ये आम्ही येऊन आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. तर लोकांमध्ये काय अवेअरनेस काय सांगायचं? अवेअरनेस सांगायचं, हा जो कचरा आपण जो तिथे बिझनेस पण करतो, बिझनेसचा कचरा तिथेच डंप करून ठेवतात. आजूबाजूचे जे हे बिल्डिंग्स आहेत त्यांचे काही ना काही कचरा आहे, म्हणजे एक कचरा वगैरे आपण तयार करून ठेवतो आणि तिथे आग लागायचं आपण, म्हणजे एक कंबस्टिंग मटेरियल आपण तयार करून ठेवतो. मग ते कालांतरात उष्णता पण भरपूर आहे. एक त्याला फक्त एक छोटीशी एक हे मिळायची गरज असते की लगेच ते आग लगेच हे करते. अरे वा, पत्रकार माझा इकडे मला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.